शेतकऱ्यांना मिळतो फक्त एक तुकडा, दलाल आणि विक्रेतेच खातात मलिदा, अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। रिझर्व्ह बँकेच्या फळ आणि भाज्यांवरील अहवालात शेतकरी शोषणावर शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजी फळांची महागाई ही शेतकऱ्यांसाठी तेवढ्या फायद्याची ठरतच नाहीये। कांदा, टोमॅटो, बटाट्यात शेतकऱ्यांच्या हाती फक्त 30 ते 37% येत आहे। केळी, द्राक्षात शेतकऱ्यांना फक्त 31 ते 35% पैसे मिळत आहेत, तर आंब्यामध्ये केवळ 43% पैसे मिळतात। बातमी आपण पाहतोय। खरं तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हा महागाई वाढली किंवा गोष्टींच्या किमती वाढल्या, वस्तूंच्या किमती वाढल्या, फळांच्या भाज्यांच्या किमती वाढल्या तरी शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होताना पाहायला मिळत नाहीये। खरं तर आता रिझर्व्ह बँकेच्या फळ आणि भाज्यांवरील अहवालात सुद्धा हे शिक्कामोर्तब झालेले आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याशी बातचीत करूया। धनंजय, खरं तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतानाच दिसत नाही, आता रिझर्व्ह बँकेने सुद्धा शिक्कामोर्तब केलंय। विक्रांत, आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसंदर्भातला अहवाल जो आहे किंवा या सगळ्या संदर्भातला अहवाल हा आरबीआयने सादर केला आणि यामध्ये मध्यस्थी करणारे जे दलाल असतील किंवा इतर असतील यांच्यापर्यंतच हा सगळा विषय जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळतो। आपण जर यामध्ये पाहिलं तर फक्त शेतकऱ्यांना मिळणारे जो आहे त्यापैकी एकच तुकडा जो आहे किंवा थोडासा भाग जो आहे तो शेतकऱ्यांच्या वाटेला येतो, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यामध्ये जातात। हे सगळं चित्र जे आहे ते इतर जे उत्पादन आहे त्यामध्ये बदलताना पाहायला मिळतं। त्यामध्ये जर दूध असेल किंवा अंडी विक्रेते असतील यामध्ये हा फरक जाणवताना पाहायला मिळतो, मात्र फळ असतील किंवा पालेभाज्या किंवा भाज्या यामध्ये हे सगळं जे आहे ते वेगळं आपल्याला पाहायला मिळतं आणि यावर आता या अहवालातून कुठेतरी विक्रांत शिक्कामोर्तब झालेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आपण जर पाहिलं तर कांदा असेल, टोमॅटो, बटाटा याच्यातून जे आहे ते फक्त 30 ते 37% हे शेतकऱ्यांच्या वाट्याला येताना पाहायला मिळतात आणि फळांमध्ये जर आपण पाहिलं विक्रांत, केळी असेल, द्राक्ष असेल यामधून फक्त 31 ते 35% आणि आंब्यात 43% जे आहेत ते शेतकऱ्यांच्या वाट्याला येताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर जो बळीराजा आहे, जो कष्ट करून हे सगळं पिकवतो त्याच्याच वाटेला कमी येताना पाहायला मिळतं, असं या अहवालातून कुठेतरी पाहायला मिळतं। दरवर्षी जे आहे अशा प्रकारचा अहवाल हा सादर केला जातो आणि यामध्ये कुठेतरी शेतकरीच हा तोट्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।